फडणवीस कुठेच नव्हते असं पवारांनी सांगितलंय। फडणवीसांना विलीनीकरणावरती बोलण्याचा अधिकार काय मला माहित नाही असंही पवार म्हणतायत। विलीनीकरणाची चर्चा जयंत पाटील दादांसोबत होती असंही पवारांनी स्पष्ट केलंय। समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठली चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? चर्चा करायची नाही करायची, विलीनीकरण करायचं सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे। हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील। मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये उडी घेतली, म्हणजे जर विलीनीकरणाचा मुद्दा असता तर अजितदादांनी मला या संदर्भात कल्पना दिली असती आणि जर विलीनीकरणाचा मुद्दा होता तर पवार साहेब एनडीए सोबत येणार होते का? माझा उल्लेख करण्याचा काय अधिकारी समजले या सगळ्या चर्चेत ते कुठच नव्हते, त्यामुळे त्यांना भाष्य करायचा का अधिकारी माहिती। सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, यांना ट्रोल केलं जात आहे की जाणून बुजून यांनी ही अतिघाई केली आणि लागलीच त्या ठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम घेतलाय। मला काय त्याचा भाष्य करायचं। साहेब, सुनेत्रा वहिनींचा शपथविधी झाला, त्या संदर्भात आपल्याला सध्या परिस्थिती काय भाव आहे? कारण त्या दिवशी शपथविधी झाला, आनंद आहे, संधी दिली, आनंद।